केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश देण्यासंदर्भात ही बैठक होती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक संतापाची लाट पाहायला मिळते। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश अमित शहांनी दिलेत। केंद्राच्या आदेशानुसार भारतातील सर्व पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे आणि राज्यातील सर्व पाकिस्तानींची यादी तयार झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। त्यामुळे आता देशभरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झालेले आहे आणि पाकिस्तानींना परत पाठवण्याची मोहीम सुरू झालेली आहे। देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेतले जातील त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका पवारांनी घेतलेली आहे। पहलगाममधील हल्ल्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नसल्याचं पवार म्हणाले। नागपुरात 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। व्यवसायाच्या निमित्ताने हे नागरिक राहत असल्याचं समजतंय। पहलगामच्या हल्ल्यानंतर सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे निर्देश दिले आणि त्या अनुषंगाने गुप्तचर विभाग आता सतर्क झालेला आहे। पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत। तसंच आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडल्याची माहिती शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागानं दिलेली आहे।